नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठीत आपलं स्वागत आहे. आयआयटी विद्यार्थ्यांवर ही बेकारीची कुऱ्हाड या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आयआयटीत मध्ये शिक्षण म्हटलं की बक्कळ पगाराच्या नोकरीची गॅरंटी हा आजवरचा समज, मात्र हल्ली हा ट्रेंड बदलताना दिसतोय. कारण आयआयटीतील 30% विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड आल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर गेल्या 2 वर्षात आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगारातही मोठी घट झाली आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांवर बेकारीची कुऱ्हाड का कोसळली आहे, त्याची कारणं नेमकी काय आहेत, याविषयी आपण विशेष चर्चा करणार आहोतच. मात्र चर्चेला सुरुवात करण्याआधी नेमकी बातमी काय आहे त्यावर एक नजर टाकूया. चालू वर्षी म्हणजे 2024 या शैक्षणिक वर्षात जवळपास 38% आयआयटी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. माहितीच्या अधिकारात धीरज सिंग यांनी ही माहिती मागवली होती आणि त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. काही देशात निवडणुका आहेत, काही ठिकाणी ChatGPTचा फटका बसत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण गेल्या 2 ते 3 वर्षात 23 आयआयटीमध्ये बेकारीचा हा आकडा 30% जवळपास रेंगाळतोय. ही चिंताजनक बाब मानली जाते. आणि एवढंच नाही तर CTC म्हणजे मिळणाऱ्या पॅकेजमध्ये सुद्धा घसरण झाल्याचं दिसतंय. नेमकी परिस्थिती काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वर्ष 2022 एकूण विद्यार्थी 17,900, तर प्लेसमेंट झालेले 14,490, प्लेसमेंट न झालेले 3,410. 2023 मध्ये 20,000 एकूण विद्यार्थी, त्यापैकी प्लेसमेंट झालेले 15,830, तर 4,170 प्लेसमेंट न झालेले आहेत. 2024 मध्ये 21,500 एकूण विद्यार्थी, 13,410 प्लेसमेंट झालेले, तर आता आकडा वाढून हा 8,090 म्हणजे जवळपास 40% जवळपास तो जाताना दिसतोय. दरम्यान आयआयटीच्या 30% विद्यार्थ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याची माहिती समोर आली आणि त्यावर आयआयटी मुंबईनं काही दिवसांपूर्वी एक स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी एक सर्व्हेनुसार काही आकडे समोर दिले होते. ते पहा. आयआयटीमधून नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण 57% आहे, तर आयआयटी मधल्या विद्यार्थ्यांना मुंबई बाहेरच्या नोकऱ्या 10.3%. उच्च शिक्षणासाठी यातले जे विद्यार्थी बाहेर गेलेत त्यांचं प्रमाण 12.2% आहे. सरकारी क्षेत्रात यापैकी 8.3% विद्यार्थी शिरलेले आहेत, तर नोकरीच्या शोधात अजूनही 6.1% विद्यार्थी आहेत असं आयआयटीचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे 30% हा आकडा खोटा आहे. नोकरीबाबत विचाराधीन असलेले 4.3% आहेत आणि 1.6% लोकांनी स्टार्टअप सुरू केलेलं आहे. त्यामुळे जरी विद्यार्थ्यांना नोकरी प्लेसमेंट न मिळाल्याचा, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये प्लेसमेंट न मिळाल्याचा आकडा मोठा वाटत असला तरी सुद्धा सगळे विद्यार्थी हे बेरोजगार राहिलेले नाही आहेत, तर त्यांनी इतरही मार्ग शोधलेले आहेत असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हा एक मुद्दा जो आहे ज्यावर चिंता व्यक्त केली जाते अकॅडमिशियन आणि या सगळ्यांकडनंच, त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अच्युत गोडबोले आहेत, आयटी तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची वेगळी ओळख देण्याची गरज नाही आहे. तर डॉक्टर वरदराज बापट हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आयआयटी बॉम्बेचे ते प्रोफेसर आहेत आणि या सगळ्या विषयांवर ते आपली मतं मांडणार आहेत. मी सुरुवातीलाच अच्युत गोडबोले यांच्याकडे जातो. गोडबोले सर, हा जो सगळा ट्रेंड गेल्या 2-3 वर्षात जाणवतोय, म्हणजे पूर्वी असं होतं की आयआयटीमधनं तुम्ही पासआउट झालात की तुम्हाला एक गलेलठ्ठ पगाराची नोकरी हे ठरलेलं होतं, पण हे चित्र बदलतंय. नेमकी याची कारणं काय वाटतायत तुम्हाला? खरं म्हणजे याच्यावर चर्चा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. याची अनेक कारणं आतापर्यंत देण्यात आलेली आहेत. काही लोकांचं मत असतं की ते ग्लोबल रिसेशन त्याला कारण आहे की काय, पण खरं म्हणजे जगात रिसेशन फारसं नाहीये. अमेरिकेत तर तसं रिसेशन म्हणता येत नाही, कारण इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने रिसेशन म्हणजे ओळीनी 6 महिने जीडीपी कमी होणं, त्याला रिसेशन म्हणतात. तर तसं काही दिसत नाही सध्या. पण एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजीची वाढ, नंतर अस्थिरता, म्हणजे कोविड हा एक आला आणि कोविडच्या नंतर मिडल ईस्ट मध्ये आणि युक्रेनचं वॉर, या दोघांच्या मध्ये लोकांना म्हणजे विशेषतः इंडस्ट्रीजना शाश्वती किंवा खात्री वाटेनाशी झाली. त्यामुळे नोकऱ्या ज्या मिळत आहेत त्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अशाच लोकांना जास्त नोकऱ्या मिळत आहेत. इतर लोकांच्या नोकऱ्या खूप कमी झालेल्या आहेत. विशेषतः काय आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सगळ्यांच्या नोकऱ्या जातील अशाला भाग नाही, पण नोकरीचं स्वरूप बदलेल. कित्येकांच्या नोकऱ्या जातील पण त्यांना वेगळ्या तऱ्हेचं काम करावं लागेल. खालच्या रिपिटेटिव्ह आणि खालच्या तऱ्हेच्या नोकऱ्या नक्कीच जातील. पण आयआयटीचे विद्यार्थी काही सगळे खालच्या तऱ्हेचे काम करत नाहीत खरं म्हणजे. त्यामुळे हा एक सायकोलॉजिकल सुद्धा एक भाग असेल की सगळ्या इंडस्ट्रीनी आता थांबूया. आता हे जे कट्स झाले, मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी कट्स केलेले आहेत.
हजारो लोकांना काढून टाकलेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट एक स्टॅटिस्टिक्स असं आहे की गेल्या वर्षी टोटल हेडकाउंट होता तो 70,000 कमी झालेला आहे आयटी कंपन्यांमध्ये. तर हा जो सगळा प्रकार आहे तर त्याला अशी वेगवेगळी कारणं असू शकतील. म्हणजे कोविडचे काही जण म्हणतात की कोविडच्या काळात लोकांनी भराभर चिकार लोकांना घेतलं होतं कामावरती, त्यामुळे आता ते जास्त झालेलं आहे. त्यांच्या पटावरती जास्त मुलं आलेली आहेत आणि म्हणून आता त्यांचा रेट कमी झालेला आहे. अशी अनेक त्याच्यामुळे कारण देत आहेत. या सगळ्यांचं मिक्सचर असं मला वाटतंय. हे काही काळ टिकेल पण नंतर जाईल, पण सध्या मात्र हा ट्रेंड हा चालू राहील असं मला वाटतं. IIT मुंबईने मात्र 6.1% आमच्याकडे हे आहे असं सांगितलंय. त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं की 6.1 सुद्धा IITतल्या लोकांना नोकरी नाही ही सुद्धा गंभीर बाब आहे. म्हणजे मी IITचा स्वतः होतो अनेक वर्षांपूर्वी. IITत बीटेक केलं त्यावेळेला जॉब पासआउट होण्याच्या अगोदर कंपन्यांच्या रांगा तयार असायच्या. तर इथे काही वर्षांपूर्वी तशा रांगा होत्या आणि वाटेल तेवढी पॅकेजेस त्यांना मिळत असतात. खरं म्हणजे टेलिव्हिजननेच हे सगळं चुकीचं बाहेर आलेल्या माणसाला 2 कोटी, बाहेर 4 कोटी असं जे सगळं माजवलं होतं ना त्याला टेलिव्हिजन कारणीभूत आहे. म्हणून मग सगळे कोर्सेस कोटा अमुक सगळीकडलं कोर्सेस प्रचंड मोठ्या मोठ्या रांगा, लोक लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून 5वी पासून क्लासेस वगैरे असं जे वेळ लागलं लोकांना ते याच्यामुळे लागलं. बोट भले गलेलठ्ठ पगार वगैरे हा जो प्रकार आहे. पण अजूनही मला असं वाटतं की IIT वर्ल्ड रँकिंग मध्ये बरीच घसरली जरी असली तरी भारतामध्ये IIT अतिशय चांगली आहे असं मला वाटतं आणि हा काही काळानंतर जाईल अशी माझी आशा आहे. अगदी गोडबोलेजी, तुम्ही जरी माध्यमांना दोष देत असाल तरी सुद्धा गलेलठ्ठ पगाराचे आकडे दिसत होते म्हणून त्याच्या बातम्या होत होत्या, पण आता ते गलेलठ्ठ पगाराचे आकडे दिसत नाही आहेत. आता तर अशी परिस्थिती आहे की 15 आणि 16 लाखाचे पॅकेजेस जर पर ॲनम मिळत असतील तर कुठे ना कुठेतरी IIT मधल्या नोकऱ्यांचा दर्जा घसरलाय का, की कंपन्यांना आता IIT मधले विद्यार्थी तितके केपेबल वाटत नाही आहेत, क्षमतावान वाटत नाही आहेत म्हणून हे आकडे घसरलेत? काय नेमकी त्याची कारण आहेत? मला विचारताय? हो, तुम्हालाच. तुम्ही प्रोफेसरांना विचारताय मला? नाही, गोडबोलेजी तुम्हालाच विचारतोय मी की हे आकडे घट्ट आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं होतं की 2 ते 3 कोटी पॅकेजेस मिळायची, आता ती 15 आणि 16 लाखांवर आली आहेत. शेवटी हे इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे डिमांड सप्लाय प्रमाणे हे सगळं आणि त्या डिमांड सप्लाय मध्ये प्रत्यक्ष डिमांड आणि एक सायकोलॉजिकल की आपल्याला त्यांना वाटतं की कदाचित आपल्या वस्तू विकल्या जाणार नाहीत. मंदी जरी प्रत्यक्ष अर्थ इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने मंदी आलेली नसली तरी सुद्धा एकंदर वॉर आणि अस्थिरता जी आहे त्याच्यामुळे काय अमेरिकेचं इलेक्शन चालू आहे, म्हणजे कोण निवडून येईल माहित नाही. तर अशा तऱ्हेचं शिवाय युद्ध आहे या अस्थिरतेचा सुद्धा उद्योगांवर खूप परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना आता सध्या वेट अँड वॉच अशी परिस्थिती असू शकते. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अनेक गोष्टींमुळे कित्येक जॉब इन्क्लुडिंग कोडिंग टेस्टिंगचे जॉब आज नाही उद्या जाणार आहेत. आता लगेच ताबडतोब उद्याच्या उद्या जातील असं नाही, कित्येक जातातच आहेत, पण उद्या आणखीन काही 4-5 वर्षांत ते भरमसाठ वेगाने जाणार आहेत. चॅट जीपीटी आणि इतर अनेक, म्हणजे सध्या चॅट जीपीटी अजून बाल्यावस्थेत आहे. त्यांना 2021 पर्यंत पूर्वी डेटा प्रोव्हाइड केला तर आता 23 पर्यंत केलेला आहे, पण तरी सुद्धा त्याला शिकायला वेळ लागेल. पण पुढे तो जेव्हा शिकेल 4-5 वर्षात प्रचंड मोठा डेटा जेव्हा देण्यात येईल, लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात, त्यांनी तो शिकला एकदा की त्यानंतर तो धुमाकूळ घालणार असं माझं स्वतःचं मत आहे. पण त्याला थोडा वेळ आहे. पण त्याला त्याच्या भीतीने कदाचित आत्ताच एवढी प्रचंड मोठी संख्या वाढवून ठेवायची का उद्या ती जर बोजड झाली तर काय, असे सगळे ते विचार मला वाटतं हे सगळे एकत्र आलेले विचार. आणि एकदा डिमांड एकदा कमी म्हटलं की लोकसंख्याही कमी, लोक घ्यायचे त्यांचीही संख्या कमी आणि शिवाय त्यांचे पगारही कमी होते. डिमांड सप्लायचा साधा नियम आहे असं मला वाटतं. अगदी डॉक्टर बापटांकडे याच मुद्द्यावर मी जाणार आहे. आता जसं गोडबोले म्हणतायत की नव्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा नोकऱ्यांचं स्वरूप बदलत जाणार आहे, तर अशा अनुषंगाने जर आपण पाहिलं तर जर नोकऱ्यांचं स्वरूप बदलत जाणार असेल, मशीन लर्निंग असेल किंवा AI माध्यमातून नोकऱ्याचं स्वरूप बदलणार असेल, तर तसा अभ्यासक्रमात पण बदल होण्याची गरज वाटते का? आणि जर तसा होत नसेल म्हणून हा सगळा परिणाम आहे का की जसं लेबर त्यांना पाहिजे कंपन्यांना तसं मिळत नाहीये म्हणून कदाचित नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे? आधीच्याही मुद्द्यावर मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो. अगदी अच्युतजींनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत, पण त्याच्यात 2 गोष्टी मी ऍड करू इच्छितो. एक म्हणजे
मीडिया ज्या 2 कोटी 4 कोटी अशी पॅकेजेस रिपोर्ट करत होती ती मुख्यतः फॉरेन स्टार्टअप्स होती. म्हणजे परदेशामध्ये काही नवीन कंपन्या उघडल्या आणि त्यांनी एकदम IIT ग्रॅज्युएट्सना 2-4 कोटीला हायर केलं आणि त्याची मोठी न्यूज बनली. आणि परदेशामधल्या विशेषतः अमेरिकेमधली थोडीशी अस्थिरता याच्यामुळे आज ती स्टार्टअप्स हायर कमी करतायत. बाकी ऍव्हरेज स्टुडंटची सॅलरी किंवा त्याला मिळणारं पॅकेज याच्यात फारसा बदल झालाय असं वाटत नाही, निदान IIT मुंबईमध्ये तरी. आणि दुसरा एक मुद्दा मी ऍड करू इच्छितो म्हणजे आज IITची संख्या खूप वाढली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या नवीन IITs आहेत तिथे अजून त्या दर्जाचे प्राध्यापक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्लेसमेंट होणं हे काही नवीन IITs मध्ये ते थोडंसं कठीण झालंय. त्यामुळे ही जी आकडेवारी आपल्याला दिसते ही ज्या जुन्या 5 IIT आहेत त्या नसून टोटल नंबर ऑफ IITs आज ज्या 20च्या वर पोहोचल्यात त्याची मिळून आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात ते झालं असेल. आता तुमच्या प्रश्नाला जर उत्तर द्यायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अन्य ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याच्यामध्ये IoT आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स ज्याला म्हणतात, तर मला वाटतं की IIT सारख्या ठिकाणी अभ्यासक्रमाचं अपग्रेडेशन हे खूप वेगात चालू असतं आणि त्यामुळे IIT ग्रॅज्युएट्स हे रेडी आहेत या सगळ्या गोष्टी करायला. आणि आजचे स्टुडंट्स हे खूप चांगले अवेअर असतात, खूप एक्सपोज असतात, त्यामुळे अशा गोष्टींना स्टुडंट्स तयार आहेत. मात्र आपल्याला एक ट्रेंड असा दिसतो की IITचे स्टुडंट्स हे मुख्यतः इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असतात, पण आज ज्याला कोअर मध्ये जाणं म्हणतात म्हणजे मुख्य इंजिनिअरिंग मध्ये पुढे शिकणं किंवा त्यातले जॉब्स करणं हे थोडंसं कमी विद्यार्थी करतात. अधिक विद्यार्थी हे कन्सल्टिंग, मॅनेजमेंट किंवा अशा जॉब्स मध्ये जाऊ इच्छितात आणि तेही कारण असेल की मिळणारे कोअरचे जॉब नाकारून थोडं अधिक शिकून आपल्याला कन्सल्टिंग किंवा मॅनेजमेंटचे जॉब्स कसे मिळतील याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. शिवाय उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं आणि एकंदरच उच्च शिक्षणासाठी जाणं हे प्रमाण पूर्ण देशात वाढलंय आणि IITतल्या विद्यार्थ्यांमध्येही वाढलंय. त्यामुळे नोकरी आम्हाला नकोय ग्रॅज्युएशन नंतर लगेच असं सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही खूप मोठं आहे. धन्यवाद. डॉक्टर बापटांचा हा जो मुद्दा आहे गोडबोलेजी की कन्सल्टेशन असेल किंवा इतर जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं प्रमाण अधिक आहे, उत्पादन क्षेत्रात जाण्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे. आपल्याकडे हा धोरण म्हणजे धोरणात्मक हा सगळा दोष आहे की सर्व्हिस इंडस्ट्रीमधल्या काळात खूप फोफा होत होती आणि आपलं जर वाढ आपली जी आर्थिक दिसत होती ती सर्व्हिस इंडस्ट्रीमुळे आहे असं बोललं जात होतं आणि त्यालाच आता चाप लागल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. उत्पादन क्षेत्र किंवा आता जसं म्हटलं की अभियांत्रिकी क्षेत्रातले हे विद्यार्थी आहेत पण ते बेसिक लेवलला काम करण्याऐवजी कन्सल्टेशन किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीकडे जाणं पसंत करतायत. हा ट्रेंड बदलण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? नाही, हा ट्रेंड बदलणं अवघड आहे. ह्याचं कारण असं की आपल्या संपूर्ण आपला GDP सुद्धा शेती, उद्योग आणि सेवा अशा तिघांचा मिळून बनलेला असतो आणि मानवी इतिहासात प्रगती सुद्धा शेती, मग नंतर उद्योग आणि मग सेवा अशीच झालेली आहे. मग सर्व्हिसेस हे अगदी लेटेस्ट त्याच्यात ऍडिशन आहे. मॉडर्न सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणू IT, बँकिंग वगैरे हे सगळं लेटेस्ट त्यात ऍड झालेलं आहे. त्यात पगारही जास्त आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा तिकडे जाण्याचा कल हा नक्कीच जास्त आहे. आता ज्याला हँड्स डर्टी करणं ज्याला म्हणतात, म्हणजे इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लोकांच्या त्याच्यापेक्षा कन्सल्टिंग करणं किंवा सर्व्हिसेसमध्ये जाणं, म्हणजे फायनान्शियल सर्व्हिस, कित्येक मला माहिती आहे BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग आणि नंतर मग MBA फायनान्स करतात, MBA आणखीन दुसरं काहीतरी करतात, कारण त्यामध्ये त्यांचं सॅलरीज आणि एकंदर करिअर ग्रोथ त्याच्यात खूप जास्त असते. कारण शेती, उद्योग आणि सेवा हे प्रोग्रेशन आहे ह्युमन इकॉनॉमी मधलं आणि त्यामुळे सर्व्हिसेसकडे लोक अर्थातच जास्त जातात. मला एकच प्रोफेसर बापटांच्या याच्यात हे म्हणायचं आहे की 2 मुद्दे की आता जे बेकारीचं आता जे स्टॅटिस्टिक्स आहे, बेकारी म्हणण्यापेक्षा ज्यांना जॉब मिळालेले नाहीत ते दिल्ली IIT मध्ये सुद्धा 30% म्हणजे असं फक्त टर्शरी किंवा कडेकडेच्याच म्हणजे मोठ्या मोठ्या IITs मध्ये सुद्धा हे नंबर बऱ्यापैकी मोठे आहेत असं मला वाटतं. पण त्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे की इतर IITचं इन्फ्रास्ट्रक्चर हे तितकं अजून परिपक्व कदाचित नसावं, त्यामुळे मेजॉरिटी हे तिथलेच लोक असतील, पण काही मोठ्यांमधले पण आकडे आहेत. त्यात आणखीन एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, जो रिपोर्ट झालेला आहे वर्तमानपत्रात की IITs असं मी ऐकलं, हे तर प्रोफेसर करेक्ट करतील मला, की IITच त्या कंपन्यांना सांगतात जे येतात कॅम्पस याच्यात की मला यांना एवढा पगार द्या म्हणून
आणि कंपन्या म्हणतात आता आम्ही एवढा पगार देऊ शकत नाही, त्यामुळे कित्येक कंपन्याच तिथे येत नाहीत अलीकडे अच्छा. कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी, अशी बातमी मध्ये आली होती. ती कितपत खरी मला माहित नाही. ती जर का खरी असेल तर IITsने आपली थोडक्यात अपेक्षा जी आहे विद्यार्थ्यांची ती थोडीशी मॉडरेट केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आवाज सभा न ठेवता, अर्थात अगदी 10 लाख वर्षाला आणि 8 लाख वगैरे अशी ठेवू नये, पण अगदी फारच मोठी जी पूर्वी होती अपेक्षा. ती जास्त ठेवू नये असं मला वाटतं. ती जर का त्यांनी मॉडरेट केली आणि जास्त रिअलिस्टिक केली तर मात्र ते चांगलं होईल असं मला अगदी या मुद्द्यावर डॉक्टर बापट तुम्ही उत्तर द्याच, पण माझा एक प्रश्न आहे. मी मधल्या काळात एका अर्थतज्ञाचं असं एक विधान वाचलं होतं की भारत हा IT क्रांतीचं बॅक ऑफिस आहे, किंवा भारतामध्ये तितकी सर्जनशील IT मधली लोक नाही आहेत, कल्पक नाही आहेत. एक प्रकारे तो आरोप होता. पण तुम्हाला खरंच असं वाटतंय का, तुम्ही आता IIT मध्ये शिकवता स्वतः, प्रतिभा किंवा सर्जनशीलता आपल्याकडे कमी आहे आणि आपण फक्त काय करतोय, नवीन संशोधनापेक्षा फक्त सर्व्हिस इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रित करतोय? हे जे आरोप आहेत, ह्या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? आणि आता अर्थात गोडबोले सरांनी जो मुद्दा मांडला होता कंपन्यांबद्दलची अपेक्षा, त्यावरही बोलाल. तुमच्या प्रश्नाला आधी उत्तर देतो. मला वाटतं की हे पूर्णपणे खोटं आहे. भारतीयांकडे एक व्यक्ती म्हणून खूप चांगली सर्जनशीलता आहे, पण आपल्या ज्या IT कंपन्या होत्या किंवा आहेत अजूनही, त्याच्यामध्ये TCS असेल किंवा इन्फोसिस असेल, त्यांनी सुरुवातीला हा खूप लुक्रेटिव्ह बिझनेस म्हणून पाहिला की विदेशातून, विशेषतः अमेरिकेतून काम घ्यायचं आणि ते काम कम्पॅरेटिव्हली कमी पगारामध्ये, म्हणजे इतरांच्या मानाने ITचा पगार चांगला असतो हा, पण अमेरिकेच्या तुलनेमध्ये त्या मानाने कमी खर्चामध्ये ते काम भारतामध्ये सहज होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व्हिसेस या कंपन्यांनी द्यायला सुरुवात केली. त्याला चांगला रिस्पॉन्स त्यांचे क्लायंट्स कडून मिळाला आणि या कंपन्या खूप मोठ्या झाल्या. आणि स्वाभाविकपणे जिथे जॉब मिळतो तिथे विद्यार्थी जातो, त्यामुळे विद्यार्थी तिकडे वळले. फक्त IITचे नाही, खूप मोठ्या संख्येने इंजिनियर्स अशा कंपन्यांमध्ये गेले आणि त्यांना त्यांची चांगली वाढही मिळाली. पण आता त्याच्यामध्ये पुढे प्रगती होतेय. याही अनेक कंपन्या कन्सल्टिंग किंवा अधिक ज्याला म्हणतात की हाय एंड सर्व्हिसेस कडे हळूहळू वळतायत. आणि इतकंच नव्हे तर हळूहळू भारत हे एक R&D हब बनतंय आणि डिझाईन हब सुद्धा बनतंय. म्हणजे संशोधनाची कामं आज भारतामध्ये आउटसोर्स होत आहेत. सुरुवातीला जी क्लेरिकल किंवा थोडीशी रिपिटेटिव्ह कामं होत होती आणि वेगवेगळ्या प्रकारची डिझायनिंग किंवा ज्याला क्रिएटिव्ह कामं म्हणतात ती देखील आउटसोर्स होत आहेत. त्यामुळे भारतात राहून अशा काम करणाऱ्यांची संख्या पण वाढते आणि भारतातून विदेशात जाऊन अशी कामं मिळवणाऱ्या भारतीयांची संख्या देखील वाढते. त्यामुळे आणि वाढते म्हणजे थोडी नाही, अगदी जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते. त्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे त्याच्यामध्ये मोठा बदल झालाय आणि पर्सेंटेजमध्ये तो येत्या काही वर्षात दिसेल. आत्ता जो अच्युतजींनी मुद्दा केला तो मला वाटतं शेवटी डिमांड अँड सप्लाय आहे. गेली काही वर्ष खूप चांगली पॅकेजेस मिळत होती, त्यामुळे स्वाभाविकपणे आज अजून अशी परिस्थिती आली नाही की अगदी कमी पॅकेजच्या कंपन्यांना घ्यावं. आपलं ब्रँड नेम आणि गुडविल ठेवण्यासाठी IIT काही काळ असं ठेवतील आणि लवकरच चांगल्या पॅकेजेसच्या कंपन्या येतील अशी आपण आशा अगदी. एक शेवटचा एक तुमचा मुद्दा लक्षात आला. एकच थोडंसं क्लॅरिफिकेशन मी देऊ इच्छितो की मगाशी अच्युतजींनी म्हटलं की IITचं ग्लोबल रँकिंग घट्ट आहे. प्रत्यक्षामध्ये अगदी उलट आहे असं मी सांगू इच्छितो की पहिल्यांदा 250च्या वर आपला नंबर होता, विशेषतः IIT मुंबईचा. तो आता 150 आणि आता पहिल्या 100 आलेला आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या टॉप IITचं रँकिंग, ग्लोबल रँकिंग सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये बरंच सुधारलंय. अर्थात ग्लोबल रिक्रुटमेंट घटरल्यात कारण त्याला आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्स आणि अशी कारणं आहेत. पण ते रिव्हर्स होईल कारण आपलं काम चांगलं असेल तर एम्प्लॉयर्स नक्कीच अट्रॅक्ट अगदी. तुमचा मुद्दा लक्षात आला. मी शेवटच्या मुद्द्यासाठी फक्त गोडबोले सरांकडे जातो. माझ्याकडे अगदी कमी वेळ आहे, अगदी 30 सेकंद आहेत. मला फक्त हे सांगा की हा जर ट्रेंड असाच कायम राहणार असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीत, विशेषतः IITच्या शिक्षण पद्धतीत काय बदल करणं अपेक्षित आहे का, आणि असं तुम्हाला वाटतंय का की बदल हवेत? मला असं वाटतं IIT आता जसं प्रोफेसर म्हणाले तसं IIT आता निदान भारतात तरी सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे लेटेस्ट त्याचा अभ्यासक्रम सातत्याने बदलत असतो इतरांच्या मानाने. मला अर्थात एक सांगायचंय की आपल्याकडे सर्जनशीलता आणि क्रिएटिव्हिटी खूप आहे, IIT मध्ये खूपच आहे. ते स्टार्टअप बरेच करतात, पण
अजूनही मी भारताला बॅकएंड ज्याला म्हणतो आपण आयटीचं तेच म्हणीन, कारण मेजॉरिटी कंपन्या TCS, इन्फोसिस सुद्धा ज्याला मुव्हिंग अप द लॅडर म्हणतात, तर मी कित्येक दशकं या इंडस्ट्रीत काढली, हजारो मुलांना अमेरिकेला पाठवलं. मी लहानपणापासून या इंडस्ट्रीच्या मी बघितली ही इंडस्ट्री कशी वाढली आहे ती. पण अजूनही आपल्याकडे एकही प्रॉडक्ट नाही, SAP, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, कुठल्याही एकही प्रॉडक्ट नाही की तो जगावर राज्य करेल, ह्याची मला अतिशय लाज वाटते. अगदी मुद्दा लक्षात आला तुमचा की संशोधन क्षेत्रात आपले लोक नाही आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री किंवा नाही, पण एकही प्रॉडक्ट नाही आपला, जसं एकही 100 वर्षात एकही नोबेल लॉरेट नाही, तसं एकही प्रॉडक्ट नाही आपला की जो जगावर राज्य करेल. आपण अजूनही इतरांचं तुम्ही आम्हाला काम सांगा आणि आम्ही काम करतो असं 90-95% आहे. पण प्रोफेसर म्हणतात ते बरोबर आहे, चित्र थोडंसं बदलत आहे, स्टार्टअप्स आहेत आणि इतर मिलिओ थोडा बदलतोय, R&D अँड मुव्हिंग ऑफ द व्हॅल्यू चेन जे आहे ते चालू आहे. पण मला असं वाटतं, पण थोडं डिटेल मी एकदा टाइम्स मध्ये त्याच्यावर लेख पण लिहिला होता की प्रॉडक्ट डिझाईन करण्याकरता जे काही लागतं ते पूर्वी आमच्याकडे नव्हतं. माणसं अमेरिकेला पाठवली की लगेच पैसा यायचा, पण आता $multi-billion डॉलरच्या कंपन्या असताना आपल्याकडनं प्रॉडक्ट निघायला पाहिजे. म्हणजे संशोधनाचा थोडासा अभाव आहे, तो संशोधनाच्या अभाव बाजूला करून आपल्याला अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. अर्थात IITच्या दर्जाविषयी अजूनही शंका नाही आहे, मात्र बदलत्या काळाची गरज लक्षात घेत AI असेल किंवा मशीन लर्निंग असेल, या सगळ्या मुद्द्यांवर काम होणं गरजेचं आहे आणि तसा अभ्यासक्रमात बदल होण्याची सुद्धा गरज या निमित्तानं व्यक्त झालेली आहे. धन्यवाद दोन्ही पाहुण्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि आपण पाहतोय बेरोजगारीची ही कुऱ्हाड आहे ती आता IIT पर्यंत पोहोचली असेल तर धोरणकर्त्यांनी पण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, मात्र ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा NDTV मराठी.